पण तुम्ही जे म्हटलात की मगाशी मताधिक्य इतकं महाकाय मिळालेलं आहे, अपेक्षा पण तेवढ्याच लोकांच्या तुमच्याकडनं आहेत आणि जो डिलिव्हर करतो त्याच्याकडनं अपेक्षा असणं काही चुकीचं नाही लोकांचं. पण हे असताना तुम्हाला एनर्जी डेफिसिट जो होता किंवा एनर्जीसाठीचा एक महाराष्ट्रामध्ये एक मोठा प्रकल्प तुमच्या अखत्यारीत येतोय, तो नेमका कसा आहे? काय प्रकारे एनर्जीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही नवीन काही काम मला असं वाटतं की एनर्जीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने जेवढं केलं ते देशातलं इथल्या कुठल्याही राज्याने केलेलं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये एक तर आपण बघितलं असेल तर वी आर एनर्जी सेल्फ सफिशियंट. आपल्याकडे आवश्यक तेवढी सगळी एनर्जी आहे. आता मोठ्या प्रमाणात आपण जनरेशन आता वाढवतो. मी तुम्हाला एकच आकडा सांगेल तर तुम्ही थक्क व्हाल की पंप स्टोरेज या क्षेत्रामध्ये आता आपले जे एमओयू झाले आहेत आणि ज्याच्यावर काम चालू झालेलं आहे अशी क्षमता आहे 65,000 मेगावॅट, 65,000 मेगावॅट. म्हणजे महाराष्ट्रातली पीक सगळी मिळून आपली क्षमता जी आहे ती आपल्याला लागते 30,000 मेगावॅट. ती कदाचित 40,000 जाईल 2035 पर्यंत, 45,000 जाईल. या एका स्त्रोतातूनच 65,000 मेगावॅटचे आपण प्रकल्प हातात घेतले आहेत. आपण हे जे सोलर आहे या सोलरमधनं ॲग्री सोलर कंपनी आपण तयार केली. म्हणजे आपण आपल्या ज्या शेतकऱ्याला आता आपण जी मोफत वीज देतोय त्याचा भुर्दंड आपण कमी कसा करतोय, ॲग्री सोलर कंपनी तयार केली आणि 16,000 मेगावॅटचे फीडर्स हे आपण सोलरवर आणतो. त्याचा परिणाम काय आहे तर पूर्वी शेतकऱ्याला आपण ज्यावेळी वीज द्यायचो तर आपल्याला 8 रुपयाला ती वीज पडते आणि त्याच्याकडनं एकही पैसा घ्यायचा नाही. तर पूर्ण 8 रुपयाची सबसिडी आपल्याला द्यावी लागायची. आता आपल्याला ती वीज 3 रुपयाला पडणार आहे. म्हणजे प्रत्येक युनिट मागे 5 रुपये आपले वाचणार आहेत. आणि अशा प्रकारे एकूण सोलरमध्ये आपण परत 30,000 मेगावॅटचं जवळपास काम सुरू आहे आपल्याकडे. त्यामुळे 2030 साली महाराष्ट्रामध्ये एकूण जी वीज आपण वापरू त्यातली 52% वीज अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून येईल. म्हणजे एक प्रकारे सस्टेनेबल जे काही पॉवर कन्झम्पशन आपण म्हणतो ते अचीव महाराष्ट्र करणार आहे. आणि त्याचाच परिणाम आहे की आज आपण हे भाव का कमी करू शकलो, रेट का कमी करू शकलो, याचं कारण अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आपण मोठ्या प्रमाणात डेव्हलप केले आणि त्यामुळे आज हे दर पुढच्या 5 वर्षाचे आपण कमी करू शकलो आहोत. आणि यासोबत एक रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन देशातला पहिला आपण तयार केला. आणि या रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅनमध्ये पुढच्या 10 वर्षात आपल्याला जी काही वीज लागणार आहे त्या विजेकरता ट्रान्समिशन आणि त्याच्यामध्ये जे काही बाकी इतर इन्फ्रास्ट्रक्चर आहे डिस्ट्रीब्युशन, या दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आपण सुरू केलेलं आहे. जवळपास 1,00,000 कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करतो. त्याला थोडा वेळ लागेल. म्हणजे मी आपल्याला सांगतो की आज वीज पर्याप्त आहे पण आपली जी वाढती मागणी आहे त्या वाढत्या मागणीच्या अनुरूप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपलं उभं राहिलेलं नाहीये जे आपण आता करतोय. म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये पर्याप्त वीज तर आजच आहे आपल्याकडे पण क्वालिटी वीज जी आहे म्हणजे कुठेही फेल्युअर होत नाहीये अशा प्रकारची जी वीज आपल्याला द्यायची आहे ती पुढच्या 3 वर्षात आम्ही करून घेऊ. कारण RDSS खाली 30,000 कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी गुंतवणूक करतो. जवळपास 1,00,000 कोटीची गुंतवणूक TBCBच्या माध्यमातून आपण जे काही आपलं ट्रान्समिशन नेटवर्क आहोत याच्यामध्ये करतो. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की आमचा प्रयत्न आहे आपलं जी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे ही डिस्ट्रीब्युशन कंपनी जवळपास 95,000 कोटीच्या लॉसेसमध्ये आहे. यातले बहुतांश लॉसेस पुढच्या 5 वर्षात आम्ही भरून काढू आणि त्यानंतर ती आम्ही लिस्टिंग करू. आणि पुढच्या या वर्षात किंवा पुढच्या वर्षामध्ये आम्ही आमची जी जनरेशन कंपनी आहे आणि आमची जी पारेषण कंपनी आहे या दोन्ही कंपन्या लिस्टिंग करणार आहोत. आणि लिस्टिंग करून कॉर्पोरेट गव्हर्नन्सही आणू आणि कॅपिटल मार्केटला ऍक्सेसही त्याला निर्माण करू जेणेकरून विजेच्या क्षेत्रामध्ये एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. खरं म्हणजे मी असं म्हणेन की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये विजेच्या क्षेत्रामध्ये जे रिफॉर्म्स आपण केलेले आहेत ते अक्षरशः नेत्रदीपक अशा प्रकारचे रिफॉर्म्स आहेत.